बहुत टाइम है, बातचीत जारी रहती है। आपलं काय म्हणणं आहे? तुम्हाला अजूनही विश्वास आहे का की वंचित बहुजन आघाडी उर्वरित जागांसाठी आपल्याबरोबर बोलणी करेल किंवा उर्वरित जागांसाठी नाही, या देशामध्ये असलेलं दळभद्री हुकुमशाही शोषण जे चाललंय सरकारकडून, भ्रष्टाचार, संविधानाची हत्या, त्याच्या रक्षणासाठी आम्ही जी एक लढाई करतोय त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ती लढाई पूर्ण होऊ शकत नाही। संविधानाचे रक्षण करणं ही फक्त आमची जबाबदारी नाही, सगळ्यात जास्त जबाबदारी आंबेडकरांची आहे। त्यांनीच हे संविधान देशाला दिलं आणि मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की भारतीय जनता पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचं कोणतेही पाऊल माननीय बाळासाहेब आंबेडकर उचलणार नहीं। डायरेक्ट और इनडायरेक्ट बीजेपी को मदद होगी, इस प्रकार का कोई भी काम या स्टेप आंबेडकर साहब नहीं उठाएंगे, क्योंकि वो भी इस लड़ाई में हमारे साथ है। राजनीति तो होती है, चुनाव आते जाते हैं, अगर देश नहीं रहा, संविधान नहीं रहा तो क्या चुनाव लड़ेंगे? आज परिस्थिति यही है, इसलिए आंबेडकर जी हो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।